परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगाचं चिंतन करत आहोत। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, न पडो विसर तुझिया पायाचा, गीती गाऊ वाचा नाम तुझे, तुझिया सेवेचा नसावा वियोग, इच्छितो संयोग जन्मोजन्मी, हेची दे दान न मागे अनिक, तू स्वामी मी सेवक ऐसे करी, त्रैलोक्याचा स्वामी दाता उदार, मागती तुझ फार स्वर्ग मोक्ष, मज दुर्बळा ते इतुकेची देई, विनवितो डोई ठेवून या पाया, कृपाळू होनी मन्मथा अपंगी, महाराजा योगियाचे निजा, तुझी या सेवेचा नसावा वियोग, इच्छितो संयोग जन्मोजन्मी। या अभंगातून माऊली ईश्वराला मागणं मागतायत। हा मागणीपर अभंग आहे 6 चरणाचा। या अभंगामध्ये माऊली म्हणतात, हे ईश्वरा, माझ्या भक्तीनं जर तू प्रसन्न झाला असशील तर मला धन हे नश्वर आहे, कितीही धन कमवलो तर शेवटी आपल्याला रुपयाही घेऊन जाता येणार नाही। कमवलेलं धन इथंच राहणार आहे, कीर्ती इथंच राहणार आहे, शरीर इथंच राहणार आहे। फक्त आपला आत्मतत्व, ज्याला मळ लागून स्वतः शिव असून जीव समजून दुःखाला बंधनाला कारणीभूत झालेला आहे, अशा आत्मतत्वाला, जगातलं सत्य म्हणजे आत्मतत्व आहे, ज्याला आपण शिव म्हणतो, प्रत्येकाच्या हृदयात वसलेलं असतं, ते अज्ञान अंधकारामुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही। तर संत महात्मे ज्यांनी या सत्याचा आपल्या हृदयात साक्षात्कार करून घेतला, ते अक्षय समाधानी सुखी असतात। संत ते अक्षय समाधान। मग निर्गुण निराकार परमात्मा, ज्याची आपण लिंगरूपात पूजा करतो, महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करतो, शिव परब्रह्म सही, परी भेटी बोलणे न घडे काही, हा भेटे बोले समाधान करी, म्हणून गुरु अधिक। शिव परब्रह्म आहे, ज्याची आपण इष्टलिंगात पूजा करतो, महादेवाच्या मंदिरात त्याची जाऊन पूजा करतो, पण आपल्याला काही विचारायचं झालं, आपलं शंका समाधान काही बोलायचं झालं तर आपण त्याला सांगू शकतो, पण तो आपल्याला उत्तर देऊ शकत नाही। माऊली परमरहस्यात म्हणतात, शिव परब्रह्म सही, परी भेटी बोलणे न घडे काही। म्हणून तो निर्गुण निराकार परमात्मा सद्गुरूच्या रूपानं, संताच्या रूपानं सगुण साकार झाला, आणि त्या सगुण साकार रूप परमात्मा जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, असं सद्गुरुनाथाच्या रूपानं तो निर्गुण निराकार परमात्मा शिव साकार झाला। आणि सद्गुरूच्या रूपानं आम्हाला त्याचे चरण, ज्यांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला अगाध शांती मिळते, त्यांचं नाव संत। ज्याच्या जवळ जाऊन बसल्याबरोबर आमचे सगळे दुःख विसरून जातात, त्याचं नाव सद्गुरू, संत, साधू।
ज्याच्या जवळ गेल्यानंतर आमच्या मनातले सगळे संशय निघून जातात आणि परम आनंदाची प्राप्ती होते, त्यांचं नाव संत. म्हणून आम्हा सुख दिसे संताची पायी, संत ते अक्षय समाधान. न पडो विसर तुझी या पायाचा. या चरणामध्ये माऊलीला सांगायचं आहे, हे निर्गुण निराकार परमात्मा, तू सगुण साकार सद्गुरु रूपानं आम्हाला दर्शन देण्यासाठी आलास आणि तुझ्या पायावर आम्ही मस्तक ठेवल्यानंतर आम्हाला शांती मिळाली, आनंद मिळाला, सुख मिळालं. अशा तू प्रसन्न जर झाला असेल आमच्या भक्तीनं, तर आम्हाला दुसरं काही देऊ नको. तू आमच्यावर एक कृपा कर. न पडो विसर तुझी या पायाचा. तुझ्या पायाचा कधीच विसर पडू नये, कारण ते पाय अक्षय समाधान देणारे आहेत. संत कसे आहेत? अक्षय समाधान देणारे आहेत. एका राजवाड्यामध्ये एक संत गेले. संत गेल्यानंतर त्या संताला राजा नतमस्तक झाला. नतमस्तक झाल्यानंतर राजा म्हणला, रोज इथं पंडितजी येतात, मला प्रवचन सांगतात, पण मला महाराज शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही. तुम्ही देऊ शकता का? त्यावेळेस त्या साधूनं सांगितलं, राजा, ही शांती समाधान तुला रोज पंडितजी सांगतात, ते सांगतात कशासाठी? काहीतर तुझ्याकडून दान दक्षिणा मिळेल म्हणून सांगतात. मग तुला जर खरंच ज्ञानाची प्राप्ती व्हायची असेल तर तुला शरण गेलं पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. मग तुम्ही सांगितल्यासारखं ऐकशील तर मी तुला ती शांती समाधान देऊ शकतो. ठीक आहे महाराज, शांती समाधान आनंद जर मिळत असेल तर मला काहीच नको दुसरं. राजाला वैराग्य आलेलं होतं आणि साधू महाराजाच्या चरणी नतमस्तक झाला. साधू महाराजांना सांगितलं, राजा, सिंहासनावरून बाजूला ये. आणि महाराज जाऊन त्या सिंहासनावर बसले, गुरु महाराज, आणि सांगितलं, तुझ्या सेनापतीला सांग, आता तुमचे राजे हे गुरु महाराज आहेत, ह्यांची आज्ञा ऐकायची. राजानं सेनापतीला सांगितलं, प्रधानाला, की आपले गुरु महाराज सांगतील तशी तुम्ही आज्ञा पाळायची. मग महाराजाने सांगितले, प्रधानजी, राजाला ह्या खांबाला बांधा. राजाला खांबाला बांधलं आणि दुसऱ्या बाजूनं हे रोज प्रवचन देणाऱ्या पंडितजींना बांधा. दोघालाही बांधलं आणि पुन्हा सांगितलं, पंडितजी, आता राजाला सोडा. ते म्हणले, महाराज, कसं सोडायचं? मीच बांधलेला आहे, मी ह्यांना सोडू कसं? त्यावेळेस त्या साधूनं सांगितलं, बंधे को बंधा मिले, छुटे कोण उपाय, सेवा कर निर्बंध की पल में दे छुडाय. हे पंडितजी जे तुला रोज प्रवचन सांगतात ते लोभानं बांधले गेलेले आहेत. राजा खुश झाला पाहिजे, राजानं मला सोने नाणे सुवर्ण दक्षिणा किंवा पैशाच्या रूपात दक्षिणा दिली पाहिजे आणि राजाच्या खुशीसाठी आणि खुश होऊन काहीतरी मला मिळेल ह्या अपेक्षेनं ज्ञान सांगणारे लोक आहेत. ते स्वतःच लोभानं बांधलेले आहेत. बंधे को बंधा मिले, छुटे कोण उपाय. बांधलेला माणूस जर बांधलेल्या माणसाला भेटला तर त्याला कोण सोडवणार आहे? सेवा कर निर्बंध की पल में दे छुडाय. तू निरपेक्ष माणसाची सेवा कर. मग राजाला सांगितलं की लोभानं बांधलेल्या माणसाकडून ज्ञान ऐकून तुला काही होणार नाही.
ज्याला कसलीच अपेक्षा नाही, अशा माणसाला तू शरण जा. महाराज, मी तुम्हाला शरण आलो आहे, मला ते ज्ञान द्या. त्यावेळेस गुरु महाराजाने म्हणले, राजा, तू मला तुझं शरीर मला दान कर, समर्पण कर. महाराज, केलो. तुझं मन मला समर्पित कर. महाराज, केलो. आता सांग, काय विचार करू लागलीस? त्यावेळेस राजानं सांगितलं, गुरुदेव, मी तुम्हाला माझं शरीर समर्पित केलंय, माझं राज्य समर्पित केलंय आणि माझं मनही समर्पित केलंय, असा विचार चालू आहे. त्यावेळेस गुरु महाराज म्हणले, जे मनच मला समर्पित केलास, त्या मनानं तुला विचार करायचा काहीही अर्थ नाही. तू मनानं पूर्ण तुझं मन, तुझा मीपणा, तुझा माझेपणा या चरणी समर्पित कर. राजानं समर्पित केला. तिथं मीपणा समर्पित केला, मी राजा आहे, मीपणा समर्पित केला, माझेपणा समर्पित केला, मन समर्पित केलं, वाणी समर्पित केली, शरीर समर्पित केलं त्या चरणावर. आणि सर्वस्व मी तूपन नुरे रे, सुख अक्षयी घे रे, सुख ब्रह्मानंदी होय, गगनी आनंद नमाय. त्या राजानं सर्वस्व सद्गुरूच्या चरणी समर्पित केल्याबरोबर त्याला परम शांतीचा अनुभव आला, परमानंदाचा अनुभव आला, परम सुखाचा अनुभव आला, परम ज्ञानाचा अनुभव आला. असे ते सद्गुरूचे पाय आहेत, असे ते संताचे पाय आहेत. तो परमात्माच सद्गुरूच्या रूपानं सगुण साकार शरीर धारण करतो आणि आम्हाला दर्शन देतो. पूजेसाठी आम्ही त्या पायाची पूजा करतो. तर आम्ही एकच ईश्वराशी मागितलं पाहिजे, हे भगवंता, तू जर आमच्यावर प्रसन्न झाला असशील तर न पडो विसर तुझी या पायाचा. तुझे जे चरण, हे सद्गुरुनाथा, हे गुरुदेवा, तुमच्या चरणावर जे माझं मस्तक मी ठेवलं, माझा अहंकार ठेवला, माझं ममत्व ठेवलं, माझं सर्वस्व अर्पण केलं, त्या चरणाचा मला विसर न पडावा. माझ्या डोळ्यासमोर ते भस्म लावलेले, हळदी कुंकुम लावलेले, खडावात असलेले भस्म, त्याच्यावर बिल्वपत्र वाहिलेले ते सुंदर चरण माझ्या नयनामध्ये भरून राहो. माझ्या मनामध्ये ते चरण नित्य वसावेत आणि माझ्या हृदयामध्ये त्या हृदय सिंहासनावर त्या चरणाची प्रतिष्ठापना व्हावी. न पडो विसर तुझी या पायाचा. आणि ज्या वेळेस विसर पडला त्यावेळेस संसारातले दुःख, संसारातले ताप, संसारातले क्लेश आम्हाला नागवणार आहेत. म्हणून माऊलीसारखे संत, त्यांनी त्यांच्या भक्तीला पाहून शंभो जे पाहिजे ते देणार होता, पण माऊलीनं सांगितलं, न पडो विसर तुझी या पायाचा. देवा, मला द्यायचं असेल तर सद्गुरु रूपानं येऊन ज्या पायाचं मला दर्शन मिळालं त्या पायाचा विसर पडू नये. पुढच्या ह्याच्यात मागणी मागतात, गीती गाऊ वाचा नाम तुझे, आणि वाचेन तुझं सतत शिवाय नमा, शिवहर शिवहर, असं सतत मुखानं नाम या वाचेनं गात राहो. माझ्यावर जर तू प्रसन्न असशील तर तुझ्या पायाचा विसर न पडावा आणि मुखानं तुझं नाम घ्यावं. जितके काळ आम्ही नाम घेऊ, प्रेमानं शिवाय नमा म्हणू, तितका काळ आनंदाचा राहील. अवघा आनंदाचा काळ पोटी भरला जास्वनीळ. जितका काळ आम्ही शिवाय नमा म्हणू, शिव म्हणू, प्रसन्न वदन असलेलं सद्गुरूचं स्वरूप डोळ्यापुढं ठेवू आणि मुखानं शिवाय नमा म्हणू. बघा किती आनंदाची प्राप्ती होईल, किती सुखाची प्राप्ती होईल. कसलंच दुःख तिथं उरणार नाही. तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले, तुझे वचनी अमृत झालो मी हा पूर्ण तप. इतका त्या नामाचा महिमा आहे.
पुढं माऊली म्हणतात, तुझी या सेवेचा नसावा वियोग. हे सद्गुरुनाथा, तुमची सेवा मला नित्य घडावी. तुमचा देह असेपर्यंत जी जमल ती मला सेवा मिळावी. आणि तुम्ही देह त्याग केल्यानंतर तुम्ही जे मला उपदेश केलेला आहे त्या उपदेशाप्रमाणे मी नित्य शेवटच्या श्वासाप्रमाणे आचरण करावं. तुम्ही जसा उपदेश केला, बोल बोले प्रेम प्रीती, प्रेमानं बोलण्याचा उपदेश केला. मी वाणीनं सगळ्याशी प्रेमानं बोललं पाहिजे. तुम्ही उपदेश केला, डोळ्यानं शिवरूप पहा, माझ्या नेत्रानं शिवरूपच पाहिलं पाहिजे. जो जो शब्द ऐकू कानी, तुझे नामची शूळ पाणी. भगवंताचं सतत नाम संकीर्तन ऐकण्याचा तुम्ही उपदेश केला. त्या उपदेशाप्रमाणे मी संकीर्तन ऐकणं. अन्न ग्रहण करताना प्रत्येक घासाला शिवाय नमः अन्न ग्रहण करणं. ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागणं ही माझी तुम्हाला तुमची सेवाच आहे. तुझी या सेवेचा नसावा वियोग. प्रत्येक काम करत असताना हे सद्गुरुनाथा, हे निर्गुण निराकार परमात्मा, माझ्यासाठी तू सद्गुरु रूप झालास आणि तुझ्या सेवा मला अखंड घडावी. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा मला घडावी. आणि शेवटचा श्वास निघून गेल्यानंतर मला मुक्ती बिक्ती नको, मला मुक्ती नको, मला मोक्ष नको. हे सद्गुरुनाथा, तुम्ही जगाच्या उद्धारासाठी पुन्हा जन्म घेणार. संताचे ब्रीद तारावे सकळ, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या. मनोनी मागती जन्म मानवाचा, त्यागुनी लाभ मोक्षाचा मोठा. हे सद्गुरुनाथा, तुम्ही सहज मुक्त असता तरी लोकाच्या कल्याणासाठी मानवाचा जन्म ईश्वराकडे मागून पुन्हा मानव होता. हे सद्गुरुनाथा, इच्छितो संयोग जन्मोजन्मी. तुम्ही जिथं जिथं जन्म घेचाल सद्गुरुनाथा, मानवाचा जन्म घेचाल, तिथं तिथं मलाही तुमच्या भक्ताचा, शिष्याचा मला जन्म मिळावा आणि तुमचा माझा नित्य संयोग असावा. तुमचे चरण दाबण्याची संधी मिळावी. तुम्ही सांगितलेलं काम ऐकण्याची संधी मिळावी. तुम्ही केलेल्या उपदेशाचा आनंद ह्या कानाला घेण्याची संधी मिळावी. इच्छितो संयोग जन्मोजन्मी. हे सद्गुरुनाथा, तुम्ही जितके जन्म घ्याल या मानवाच्या कल्याणासाठी तितके मलाही जन्म मिळो आणि तुमच्या भावलीलेमध्ये, तुमच्या संत लीलेमध्ये मला सहभागी होता यावं, माझा संयोग व्हावा. मला तुमच्या लीलेतून मुक्ती नको, मला त्या तुमच्या संताच्या चरणाची सेवा मिळावी. इच्छितो संयोग जन्मोजन्मी. किती पराकोटीची गुरुभक्ती आहे माऊलीची. पुढं म्हणतात, हेची देई देवा न मागे अनिक, तू स्वामी मी सेवक ऐसे करी. देवा, मला जर तुला काही द्यायचं असेल तर हेच दे. काय? पहिली गोष्ट, तुझी न पडो विसर तुझ्या पायाचा, तुझ्या चरणाचा मला कधीच एक क्षणही विसर पडू नये. आणि माझ्या मुखानं सतत शिवाय नमा हे नाम घेत राहावं. आणि तुम्ही जितके जन्म घेचाल, कारण संताचेही ब्रीद तारावे सकळ, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या. म्हणून मागती जन्म मानवाचा, त्यागुनी मोक्षाचा लाभ मोठा. तुम्ही मोक्षाचा लाभाला त्याग करता आणि मानवाचा जन्म घेऊन लोकांचं कल्याण करता. तिथं मलाही तुमच्यासोबत पुन्हा जन्म मिळावा आणि मला हेच दान द्या तुम्ही. काय? तुम्ही स्वामी राहावं आणि मी सेवक राहावं. थोडं काही ज्ञान आलं की कीर्तन करणाऱ्याला मला लोकांनी गुरु म्हणावं वाटतं, प्रवचन करणाऱ्याला मला लोकांनी गुरु म्हणावं वाटतं, आणि माझी लोकांनी हार घातला पाहिजे, लोकांनी माझी पूजा केली पाहिजे, मला मोठा संत म्हणलं पाहिजे, महान आचार्य म्हटलं पाहिजे.
महास्वामी म्हटलं पाहिजे असं आमच्यासारख्या सामान्य कीर्तन प्रवचन करणाऱ्या माणसाला वाटतं. पण माऊलीसारखे पराकुटीचे गुरुभक्त संत म्हणतात, देवा हिची देई देवा न मागे अनिक. कितीही जन्म झाले तर मी तुमचा सेवकच राहावं आणि तुम्ही माझे स्वामी राहावेत. आम्हाला 4 गोष्टी सांगायला आली की वाटतं की लोकांनी आम्हाला गुरु म्हणावं, आमचे शिष्य व्हावे, आमच्या लोकांनी पाया पडावं, आम्हाला हार घालावा, लोकांनी आम्हाला शंका विचाराव्या, आम्ही त्यांचं समाधान करावं. आम्हाला गुरुच हो वाटतंय. पण शिष्य, खरा शिष्य, खऱ्या शिष्याची पात्रता, खऱ्या शिष्याचं समर्पण जर आम्ही करू तर आम्हाला त्या स्वामीपदाचा, गुरुपदाचा मोहच राहणार नाही. मग माऊली पुढं म्हणतात, हे शंभू महादेवा, त्रिलोक्याचा स्वामी दाता उदार, हे त्रिलोक्याचा स्वामी आहेस तू. शंभू महादेवा, तुला देणं असं काहीच अवघड नाही. तू रावणाला आत्मलिंग दिला, भस्मासुराला वर भस्म, डोक्यावर हात ठेवील ते भस्म करण्याचा वर दिला, चंडासारख्या सद्भक्ताचा उद्धार केला, कितीतरी भक्ताचं असंख्य असं कृतुच्चारे श्वेतादी करुनी कैलास बहुनी पावली. कितीतरी लोकांचं तुम्ही कल्याण केलात. श्वेतासारख्या दुष्ट माणसाचं एकदा त्यानं हर नाम घेतलं तर त्याचा उद्धार केलात. तर मला जर तुम्हाला काही द्यायचंच असेल तर माझ्या सद्गुरूची चरण सेवा द्या. माझ्या सद्गुरूचा जिथं जिथं जन्म पुन्हा होईल तिथं तिथं त्यांचा शिष्य होण्याची मला संधी द्या. आणि कितीही जन्म झाले तर माझे गुरु स्वामी राहावं आणि मी त्यांच्या चरणाचा दास राहावा. मी माझी जागा त्यांच्या चरणापाशीच असावी. किती नम्र भाव आहे माऊलीचा. हे त्रिलोक्याच्या स्वामी, तू दाता आहेस, उदार आहेस, तू मागल त्याला तू देणार आहेस. मला तुला काही लोक मागती तुझं फार स्वर्ग मोक्ष, काही लोक तुला स्वर्ग मागत असतील, काही लोक तुला मोक्ष मागत असतील, काही लोक संसारातले सुख मागत असतील. आम्ही महादेवाकडे जातो, महादेवा यावर्षी शेत पिकू दे, तुला काहीतरी करतो. मला संसारही मागायचा नाही, मला मोक्षही मागायचा नाही आणि मला स्वर्गही मागायचा नाही. माझा आनंद माझ्या गुरुच्या चरणामध्ये आहे, माझा आनंद माझ्या गुरुच्या सेवेमध्ये आहे, माझा आनंद मला गुरुनं दिलेल्या शिवाय नाम जपण्यात आहे. मज दुर्बळाची इतुकेची देई, मी दुर्बळ आहे देवा, मी दुर्बळ आहे, मला तू इतकंच दे. मी विनवितो डोई ठेवून या पाया, मी तुझ्या चरणावर मस्तक ठेवून मी विनंती करत आहे देवा, मला इतकंच दे. कृपाळू होऊनी मनमता पंगी, महाराजा योगी याचे निजा. हे भगवंता, भगवान शिवा, तू कृपाळू आहेस रे, माझ्यावर कृपा कर. मी अपंग आहे. मनमत माऊली म्हणतात, मी अपंग आहे, माझ्यात शक्ती नाही. नाही मज ज्ञान नेनुगा साधन, करीतो भजन भोळ्या भावे. माझ्यात शक्ती नाही, माझ्याकडे ज्ञान नाही, पण माझ्याकडे भाव आहे आणि माझ्या या भावाला पाहून तू माझ्यावर कृपा कर. आणि मला का कर, महाराजा, माझे जे गुरु महाराज आहेत, माझे जे योगी आहेत, त्या योगियाचं निज स्वरूपात त्यांच्या मला जागा दे, त्यांच्या चरणापाशी मला जागा दे. दुसरं काही होऊ नये, हेच ह्यातच माझे हित आहे, ह्यातच माझे सुख आहे. ओम शांती शांती शांती.